मध्ये वकिलांचं निषेध आंदोलन सुरू आहे। रमेश म्हात्रेला कोर्टात आणताना पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप। लालफीत बांधून वकिलांचं कोर्ट परिसरात निषेध आंदोलन सध्या सुरू आहे। कल्याणमध्ये वकिलांकडून निषेध आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। रमेश म्हात्रेला कोर्टात आणताना पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप होतोय। तर लालफीत बांधून वकिलांनी कोर्ट परिसरातच निषेध आंदोलन केलंय। सुनील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। सुनील, काय सविस्तर अपडेट? ऋषाली, अगदी बरोबर आहे। मी सध्या उभा कल्याण कोर्ट परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता जे वकील आहेत यांच्या कोर्टला या ठिकाणी लाल फिती लावण्यात आलेल्या आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर ज्या वेळेला मोठा कुठला असा गुन्हा असतो किंवा त्यावेळेला वकिलांनाच या न्यायालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांकडनं अडवणूक होते व त्यांच्याबरोबर आवेरावीची भाषा केली जाते। याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी हे सगळे वकील संघटना असतील किंवा वकील असतील हे एकत्रित आलेले आहेत आणि या ठिकाणी जे आहेत ते लाल फिती लावून या ठिकाणी निषेध व्यक्त करतात। नेमकं यांच्या काय भावना आहे आपण यांच्याकडनं जाणून घेऊया। आज लाल फिती लावून तुम्ही या ठिकाणी निषेध करतात, काय कारण? नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रदीप बावस्कर, कल्याण कोर्ट। शुक्रवारी जेव्हा आरोपींना इथे हजर केलेलं होतं, गर्दी होती मान्य आहे, परंतु पोलिसांनी जी वकिलांबरोबर जी काही वागणूक दिलेली आहे, म्हणजे त्यांना सांगितलं की तुम्ही 5 मिनिटाच्या आत हा प्रिमायसिस तुम्ही खाली करा, अन्यथा तुमच्यावर 353 म्हणजे सरकारी कामात अडथळा आणणं अशा प्रकारे खोटे गुन्हे तुमच्यावर दाखल करू। त्याचप्रमाणे आमच्यावर दबाव आणण्यासाठी त्यांनी त्याच्या कॉन्स्टेबलला ऑर्डर दिली की यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करा आणि याच्यावर आपण गुन्हे दाखल करू। आज आम्ही कोर्ट ऑफिसर आहोत आणि त्यांना वकिलांना तुम्ही जर अशी धमकी देता की तुमच्या खोटे गुन्हे दाखल करू, तर आम जनतेचं काय? पोलीस स्टेशनला गेलं तर पोलिसांची वागणूक अशीच असते आम जनतेबरोबर, पण वकिलांना सुद्धा त्यांच्या प्रिमायसेसमध्ये अशी धमकी देणं हे कितपत योग्य आहे? आणि त्या निषेधार्थ आम्ही आज लाल फिती लावून काम करतोय। याआधी अनेक बडे राजकीय नेते येऊन गेले इथे, राज ठाकरे सारख्या माणसाला सुद्धा इथे हजर केलेलं होतं, पण त्यावेळी ओपन कोर्टामध्ये त्यांची सुनावणी झालेली होती, तेव्हाही आम्ही प्रत्येक तर कल्याणमध्ये वकिलांकडून हे निषेध आंदोलन पुकारलं गेलेलं आहे।